वरदराजाचार्य द्वारा विरचित लघु सिद्धांत कौमुदीचा विचार आपला सुरू होता. कालपर्यंत आपण अनंत पुण्यरामध्ये भगवान शब्दाचा विचार आपण केला. भगवान शब्द चला बोलायला पहिला जिथं तृण आदेश होतो त्याच्या चालावर लवकर भगवान भगवंतो भगवंत भगवंत विद्या भगवंत यंदा जोडत राहतो दिवसभर त्या दाखला भगवता भगवद्भ्याम भगवद्भी तृतीया भगवते भगवद्भ्याम भगवद्भ्य चतुर्थी भगवतः भगवद्भ्याम भगवद्भ्य पंचमी भगवतः भगवतो भगवतां षष्ठी भगवतो भगवतो भगवत्सु सप्तमी हे भगवन् हे भगवतो हे भगवत संबोधन. चला भगवान भगवान शब्द पाहिला. यानंतर दुसरा शब्द आहे कोणता? श्वन आणि युवन. श्वन चालेल, अगोदर श्वन चालेल, नंतर युवन. श्वन म्हणजे कुत्रा. श्वन शब्दाचा अर्थ काय आहे? कुत्रा. असा श्वन चालतो जसा भगवान चालला तसा श्वन चालणारा आहे. यामध्ये काय होतं की इकडे लक्ष द्या. श्वन श्वन म्हणजे कुत्रा. त्याला श्वन आला कुत्रा. श्वन अवस्थेमध्ये शोघटक उकाराची शोघटकस्य उकारस्य अत्र श्वन घटकः आकारः श्वन घटकः आकारः तत्र आकारस्य अनन्त्यात् पूर्वोपधा इति सूत्रेण उपधासोऽपि भवति. अशा प्रकारे शोधलं. अनन्तरं सर्वनाम स्थाने सर्वोद्धव इति सूत्रेण दीर्घ भवति तदा स इत्यत्र सकारस्य अलङ्क्याभ्यो
हलम गॅप्यो हल गॅप्यो हलम हल आकार नाही हल गॅप्यो गॅप हल गॅप्यो हलम गॅप्यो नाही हल गॅप हल गॅप्यो दीर्घात सुतिसे प्रथम हल इति सूत्रेण भवति पश्चात् नकारस्य अपि न लोपः प्रातिपदिकान्तस्य इति सूत्रेण लोपः भवति तदा श्वा इति लोपः सिद्ध्यति। प्रथम जो पाठ उपाय है तत्र सर्वत्र हम स्वान दीर्घकरा अनुमोदन द्या श्वानौ श्वानः प्रथम श्वानम श्वानौ 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 आणि श्वन शस श्वन शस अस झालं या अवस्थेमध्ये कंठसूत्र येतं याची भम इति सूत्रेण तदा एतदेव सूत्राणि आगच्छति श्व युव मघो नाम कथिते हे सूत्र काय करतं दानामेषां संप्रसारणं तद्धिते काय केले तद्धित भिन्न प्रत्यय पुढे असला तर भ संज्ञक या तीनही शब्दांना संप्रसारण होतं म्हणजे यांची भ संज्ञा झाली तर संप्रसारण करायचं मग आता पहा श्वन श्वन अस आहे इथून पुढे जेवढे स्वरादी प्रत्यय येतील त्या संप्रसारण होणार मग इज्ञनः या सूत्राच्या कोणत्या सूत्राच्या या सूत्राच्या इज्ञन संप्रसारण या सूत्राच्या सहाय्याने वच्या ठिकाणी संप्रसारण काय होईल उ श उ अन अस झालं का संप्रसारणाच्छ मागील सूत्र त्यांना काय होणार पूर्वरूप पूर्वरूपादी झाल्यावर काय होईल तर अ उ मध्ये मिळून जाईल है ना मग काय आहे शूच मग काय झालं शून अस जोडा तृतीय शुना शुना झालं ही द्वितीय झाली ना तृतीय शुना ठीक तृतीयच्या भ्यामध्ये श्वंधना भ्याम कोणतं सूत्र बोला न लोपः पहिलं पद संज्ञा होईल स्वादिश्व सर्वनाम स्थाने नंतर न लोप प्रातिपदिकान्तस्य सूत्रानं न चालो मग काय होईल श्वभ्याम तर काय झालं शुना श्वभ्याम श्वभि तृतीया शुने श्वभ्याम श्वभ्य चतुर्थी शुनः श्वभ्याम श्वभ्य पंचमी शुनः शुनोः शुनां षष्ठी शुनि शुनोः शुनासु सप्तमी हे श्वन हे श्वानौ हे श्वानः संबोधन यानंतर दुसरा शब्द आहे युवन युवन म्हणजे जवान है ना त्याला मराठीत म्हणू तरुण हिंदीत जवान है ना तर आता पहा युवन शब्द एक चांगल्या रीतीने युवन युवन सुहाना इथे आता मागच्या सारखाच काय होईल अलंत्यस्य उपदेदापना सर्वनामस्थानाच्या समोर दीर्घ हलक्याभ्यो दीर्घासूचे प्रथम हल या प्रत्ययाचा लोप नाचा लोप काय होईल बनेल युवा सगळ्यात पहिल्यासारखा युवा युवानौ युवानः प्रथमा ठीक ना युवा इकडे सुरू का इकडे युवानौ युवानम युवा नौ नंतर आता राहिले द्वितीयचं बहुवचन युवन अस प्रथम बहुवचन युवा युवानः
किंवा आता काय झालं युन बस आता इथं काय होत आहे याची भावना बस होणं झाल्यावर लगेच आपलं सूत्र कोणतं येतं है ना हे सूत्र आलं हे सूत्र आल्यावर हे सूत्र सांगताय की हे सूत्र आल्यावर काय सांगेल हे सूत्र काय सांगतं यांना संप्रसारण होत आता संप्रसारण होण्याला लायकीचे स्थान किती येतात य आणि ओ मग आता संप्रसारण कुठे करायचं याच्या ठिकाणी संप्रसारण प्राप्त झालं आणि वच्या ठिकाणीही संप्रसारण प्राप्त झालं कारण की यणच्या ठिकाणीच एक होणं यालाच काय म्हणतो आपण संप्रसारण मग उभय ठिकाणी संप्रसारणाची प्राप्ती झाली असता आपल्याला एक सूत्र येणार आता ते सूत्र आपण पाहणार ठीक ना काय सांगताय पाय न संप्रसारणे संप्रसारणं 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 संप्रसारणे संप्रसारण न म्हणजे संप्रसारण याचं लक्ष द्या नंतर निद्रा म्हणजे काय इकडे ध्यान देता येतं नाहीतर सोडतं मग अर्थ काय व्हायला पाहिजे वृत्ती काय लिहिली आहे संप्रसारणे परे परतः काय लिहिलं संप्रसारणे परतः पूर्वस्य यण संप्रसारणं स्यात् संप्रसारणे परतः संप्रसारणे परतः संप्रसारणे परतः पूर्वस्य यण संप्रसारणं न स्यात् संप्रसारणं न स्यात् संप्रसारणे परतः म्हणजे संप्रसारण पुढे असेल तर पूर्व यणच्या ठिकाणी संप्रसारण न हो आता इकडे लक्ष द्या इथं थोडं समजा म्हणजे पुढे संप्रसारण असेल तर मागच्याच्या ठिकाणी संप्रसारण होऊ नाही म्हणजेच अगोदर संप्रसारण कोणत्याला होणार कारण की निषेध कधी झाला अगोदरच्या संप्रसारण केलं असतं तर मग पुढच्याचा निषेध झाला नसता म्हणजे संप्रसारण अगोदर कोणाला होणार यला संप्रसारण होणार वला संप्रसारण झालं तर मागच्याला संप्रसारण करायचं मग आता पहा यू याला वला संप्रसारण काय होईल आणि त्यात काय होता बस हाच होता ना मग सूत्र पण काय संप्रसारणाची म्हणजे हा ऊ मध्ये मिळून जाईल मग काय झालं बाबा यू उन अस आता कंडिशन ऊ आणि ऊ पुढे सवर्णे दीर्घ सूत्र मागायचे ते सवर्णे दीर्घ सवर्णे दीर्घ अच्छा तर काय झालं यून अस बरोबर यून मग आता तृतीय पासून ते द्वितीय लगेच यूना जोडून द्या बरं आता यूना युवभ्याम युवभ्यी तृतीया युवे युवभ्याम युवभ्य चतुर्थी यूनः युवभ्याम
योभ्यः पंचमी योनः योनो योनाम षष्ठी योनि है ना योनि योनोः युवसु सप्तमी एवन एवानो एवानः संबोधन झालं की नाही मग इतकं केवळ आपला शब्द काय झाला युवन झाला युवनच्या नंतर आता दुसरा शब्द आहे अर्वन काय शब्द आहे अर्वन अर्वन म्हणजे घोडा अर्वन म्हणजे घोडा का अर्वन म्हणजे घोडा आता पहा इथे है ना अर्वन म्हणजे घोडा आता आपल्याला याचे शब्दाचा पाहायचा आहे अर्वन सु अशी स्थिती झाली अर्वन सु या स्थितीमध्ये एक तिथे काय राहिलं इथं अलंत्या पूर्वपदा उपधा संज्ञा सर्वनामस्थाने च्या संबोधन दीर्घ आणि हरिंग्याभ्य दीर्घार सुप्रसन्न हल लोक ओंकार बयंद्रे आरवा या सर पहिले आता आरवा झालं यानंतर द्विवचन येत आहे अर्वन धन काय आलं लक्ष द्यायला का काय होतं ना एक लक्षात ठेवायचं आपली वृत्ती तिकडे पहा आपली वृत्ती कोणाची मी असो तुम्ही असो एका काळाला एकालाच विषय करते एक स्पष्ट दृढ ज्ञान एका समयी एकाच होत असतं जर आपण दोन कार्य एखाद्या वेळेस करू लागलो आपलं आहे टाइम म्हणून टाइम देतोय म्हणून समजा टाइम नाही दिला मग लिहिलेच पाहिजे काय होतं एका काळाला एकच ज्ञान होतं आणि मग काय समजा आपलं लक्ष एक लिहिण्यात एक लागेल किंवा ध्यान देण्यात लागेल मग आपलं कोणतं तरी चुकीचं होणार लिहिण्याचं पाऊल खाल्ल्याचं आहे पण आपलं लक्ष इथं जर पाठ हा तुमचा तयार इथंच झाला पाहिजे इथं झाल्यावर घरी बस थोडं आवर्तन केलं की मोकळं होतं आमचं कसं व्हायचं आम्ही काशात शिकत असताना लगेच पुढं पुस्तक पाण्याची आवश्यकता पाहायची एवढं पाठात एकाग्र होऊन बसायचं आणि मग थोडं पाहिलं की इकडे तिकडे विचारा काय विचारायचं मोकळं राहायचं पहा अर्वण धन हो इथे एक सूत्र येऊ लागलं अर्वणस्त्रसावनयः 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 अर्वणः षष्टीचं एक वचन आहे त्रू प्रथमेचं एक वचन सौ असौ सप्तमीचं एक वचन अनयः षष्टी एक वचन असे या सूत्रात किती पद आहेत चार एक अर्वणः दुसरा त्रू लक्षात ठेवा लागेल अर्वणः एक दुसरा त्रू स्त्रू नाही त्रू संधी झाली तिसरं असौ आणि चौथं अनय या शब्द आहे आता अनयचा अर्थ काय दिला त्याने नयारहितस्य अर्वन इति अस्य अंगस्य असलेले ना नया रहितस्य अवर्ण नहीं अर्वन इत्यस्य अंगस्य
काय तृ इत्यंता देशो नतुन सो हे जेवणाचा अर्थ लिहिला. मी माझी वृत्ती लिहिली असते काय केलं असतं अनय किंवा नयारहितस्य अर्वणः तृ है ना आदेशस्यात् नतुसो एवढं लिहिलं किंवा असो एवढं झालं असतं. पण ते त्याने लिहिलं तर काय करणार नयने रहित नयने रहित म्हणजे ज्याच्यात नय नाही नय ज्याच्यात नाही अशा कोण अर्वण शब्दाच्या ठिकाणी हे आहे ना नय रहित अर्वण अशा अंगाच्या है ना अंगाच्या ठिकाणी तृ असा अंती आदेश तृ असं काय होणार आहे शेवटी आदेश हो. मग आता पहा शेवटी काय आदेश होणार आहे तृ कोणाच्या ठिकाणी अर्वणच्या है ना मग अर्वणच्या ठिकाणी मग आता अंतिम होणार अंतिम कोण आहे न नच्या ठिकाणी काय होणार परंतु सु पुढे असेल तर होणार नाही म्हणजे एक वचनात होणार आहे सु पुढे असेल तर होणार नाही सु पुढे असेल तर तो आदेश होणार नाही. मग काय झालं अर्व तृ हो काय झालं अर्वतृ हो काय झालं. आणि आता यामध्ये ऋकाराची काय होणार इत संज्ञा. मग काय झालं अर्वत एवढंच होणार आहे. इथे हे कसं आहे रू तिथे ना रू तिथे ऊ गीत झाला रू ऊ रू आणि रू ज्यांची संज्ञा होते त्यांना काय म्हणतात उगीत. मग आता हे उगीत झाल्यावर पहिलं आपलं काल घेणं सूत्र आहे उगीतच्या सर्वनामस्थाने धातो विचारणार आहे थांबा थोडं 10 मिनिटात लगेच. उगीतच्या सर्वनामस्थाने धातो ते काय वृत्ती काय दिली धातो रुगितो नलो सर्वनामस्थान परे असेल तर यांना काय होतो नो मार्ग काय झालं अर्वण औ झालं काय मग जोडलं तर काय होतं अर्वण औ. इथून पुढे सगळे रूप आपले मग तृ केलता ना तसे चालणार भगवत प्रमाणे. चला बरं अर्वंतम अर्वंतम अर्वंतो अर्वतः द्वितीया अर्वता अर्वद्भ्याम अर्वद्भि तृतीया अर्वते अर्वद्भ्याम अर्वद्भ्यः चतुर्थी अर्वतः अर्वद्भ्याम अर्वद्भ्यः पंचमी अर्वतः अर्वतो अर्वतां षष्ठी अर्वती अर्वतो अर्वत्सु सप्तमी हे अर्वन हे अर्वनो हे अर्वतः संबोधन. कारण की तुम्हाला म्हटलं होतं सुपुढे असेल तर तिथं तृ आदेश होत नाही. मग तसा अर्वन आपला मूळ आहे मग तोच राहील त्याला दीर्घ होणार नाही धोका होणार नाही नंदी संबंध मग झालं की नाही अर्वन घोडा तयार झाला. आता घोड्यावर बसणारा माणूस पाहिजे नाही घोडा तयार झाल्यावर आता घोडा चालायला मार्ग पाहिजे ना घोडा तरी कुठेतरी गेला पाहिजे नाही घोडा तयार झाला
बरं का. म्हटलं घोडा तयार झाला तर घोड्याला जायला मार्ग पाहिजे, तेव्हा तसे मार्ग शोधायला तुम्ही नसले की नाही जायचं. तुम्ही आतमध्ये खोलीत गेले. दुसरा शब्द आहे पथिन, त्यालाच म्हणतात मार्ग. खंड आहे पथिन. पथिन म्हणजे मार्ग, रास्ता. पथिन धन पथिन अर्थात मार्ग, रास्ता, वाट है ना, त्याचा अर्थ आहे. मग आता आपण पथिन शब्दाला, पथिनचे आता पहिलं कृत्य तिथं समासाष्ट आहे तर फिक्सच आहे, त्यात काही टेन्शनच घ्यायचं. मग एकत्र अक्षरामध्ये सुप्रत्यय आला. एक सुप्रत्यय आल्यानंतर आपल्याला एक सूत्र येऊ लागलं. पहिलं हाई त्यात येणारच आहे, पण त्याच्या अगोदरच लगेच सूत्र आलं. पथी मत्र्यु भुक्षामात्. 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 तुम्हाला पहा ह्याच्यात दोन पद आहेत या सूत्रात. इथं पथी मत्री वृक्षाम षष्ठीचं बहुवचन वचन कोण आहे आणि आत हे प्रथमेचं एक वचन. कळलं ना ते पथी मत्री वृक्षाम ते बहुवचन का दिले ते. यामध्ये तीन शब्द आहेत. एक पथी, दुसरा मथीन आणि तिसरा रुभुक्षित. पण ते रुभुक्षित त्यांच्या षष्टीचं अक्षर आहे पथी मथी वृक्षाम आणि आत. आता अर्थ लिहिताना कळून जाईल. ईशाम आकारो अंतादेशस्या सौपरे. बोला बरं. ईशाम आकारो अंतादेशस्या सौपरे. ईशाम आकारो अंतादेशस्या सौपरे. ईशाम आकारो अंतादेशस्या सौपरे. मानिल है ना. ईशाम आकारो है ना. ईशाम आकारो अंतादेशस्यात्. ईशाम आकारो अंतादेशस्यात्. ईशाम आकारो अंतादेशस्यात्. ईशाम आकारो अंतादेशस्यात्. सौपरे. सौपरे. ईशाम म्हणजे या म्हणजे ते पथी मथी पथीन एक, दुसरा मथीन मथीन दोन, तिसरा रुभुक्षित. भुक्षिन है ना. यांच्या कुठे शेवटी काय होईल रे. आकार अंत झाला ना. शेवटी काय होईल. आकार आदेश हो. कधी सु पुढे असेल झालं ना. सु पुढे आला या तीनही शब्दांच्या शेवटी काय करायचा. मग आता मला सांगा बरं शेवटी कोण आहे. न. कोण आहे. न आहे ना. मग नच्या ठिकाणी काय आदेश होईल. आकार. तर काय आहे पहा. पथी आ सु झाले की नाही. अंतिम झाला आकार, मग झालं पथी आ सु. एवढं कळलं. काय समस्या पर्यंत नाही. उत्तम बुद्धिमान पोरं तुम्ही. आता चला पुढे. मग याच्यानंतर एक सूत्र येऊ लागलं. काय बरं. बोला. अच्छा वेळ झाला ना. झालं तेव्हा सूत्र येतं. इतोत सर्वनामस्थाने. 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 इतोत सर्वनामस्थाने.
इतो इथं कोणती व्यक्ती आहे? षष्ठी. कोणती व्यक्ती? षष्ठी. इथ हो हे असं पद आहे. दुसरं काय पद आहे? कोणती व्यक्ती? प्रथमा. मग आता पुढचं कोणती? सप्तमी. एकवचन. म्हणजे या सूत्रात किती पद झाली रे? कोणकोणती? सर्वनामस्थाने. कोणकोणती? याचा अर्थ काय होईल? इथं नाही, इथं केवळ जोडलेलं आहे. त्याचा अर्थ घ्यायचा ई. आपल्याला ते तुम्हाला सांगितलं होतं ना, कोणतं सूत्र गेलं? तप्रस्तत कालस्य. त ज्याच्या मागे आहे आणि त ज्याच्या पुढे आहे ते जसं उच्चारण केला असेल तसाच तो शब्द घ्यायचा आहे. पण हा त केवळ असं जोडला, इथे अ केवळ जोडलेला आहे. इथे त इत नाही घ्यायचं, ई. मग अर्थ काय होणार? इकाराच्या ठिकाणी. काय होणार? ईच्या ठिकाणी. ह्रस्व ईच्या ठिकाणी काय आदेश हो? अकार. अकार आदेश हो. कधी? सर्वनामस्थान पुढे असेल. पण कोणाकोणाचे किती दिले बा? पाठ्यादे विकारस्य अकारस्य सर्वनामस्थाने परे. मला अकारस्य सर्वनामस्थान परे. पाठ्यादे विकारस्य अकारस्य सर्वनामस्थाने परे. आता मी तुम्हाला शब्द अर्थ विचारत जाईल बर का? बर मला सांग बर, तू पथ्यादेही त्याचा अर्थ काय होईल? षष्ठी अर्थ आहे. चार ठिकाणी करायचा, चा करायचा, चा अर्थ झाला. पथी पथी इत्यादीच्या. म्हणजे कोण कोण सांगा? पथीन, मथीन, मथीन, रुभुक्षिन, रुभुक्षिन यांच्या. ठीक ना? चल. दुसरा इकारस्य इकाराच्या ठिकाणी. झालं ना? काय होतं समर्थ? अकारस्य अकार हो. सर्वनामस्थाने परे. बरोबर, अकार हो. सर्वनामस्थान पुढे असेल तर. जर तुम्ही असे अर्थ केले ना, तुम्हाला इथं तिथं लावले ना, ते वयात घेऊन कंठस्थ करत बसायची आवश्यकता नाही. इथं तुम्हाला हे कळलं पाहिजे कोणाचा काय आला तर कोणाचा काय अर्थ हे कळण्याकरता, कंठस्थ करण्याकरता नाही. ज्याच्या कंठस्थ त्याला कळतच नाही त्याला म्हणाला तरी कर कंठस्थ. पण त्याचा समजतंय तिथे कंठस्थ करायची आवश्यकता नसते. ज्याला नाही कळत त्याला कंठस्थ करायला लागतं. मग काय झालं? आता पथींच्या इकाराच्या ठिकाणी काय आला रे? अकार. काय आला? पथ इकाराच्या ठिकाणी आला तो. पुढचा आकार आहे आ. पुढे काय आला? सु. एवढं झाला का? पथ अ आ सु. तेव्हा पुन्हा एक सूत्रार्थ थोंथः. आता इकडे पहा रे, लक्ष द्या. इकडे सगळं सांग. थ कोणती गोष्टी वाटते मला? कोणाला कोणती वाटते? षष्ठीच. मग त्याचा आपण असं ती संधी करून येते थ. आणि पुढचं पण काय? प्रथमा एकवचन थ. मग अर्थ काय झाला? थच्या ठिकाणी थ अर्थ झाला. पण कोणाकोणाच्या हेच तीन येणार. पती मथो. रुभुक्षण मध्ये थ नाही ना, म्हणून कोणते घेतले? दोनच. कोण? पती मथो षष्ठी द्विवचन आहे. पती मथो झालं. पुढे काय आले का? थस्य अंथादेश. तरी पती मथो थस्य अंथादेश.
पुढे कधीने सांगा सांगा लवकर. सर्वनाम स्थाने. सर्वनाम स्थाने. आता तिकडे पहा काय अर्थ होईल आता पती महत्वाचा. पती मी सांगितलं तुम्ही आले मला पतीन आणि मतीनच्या काय थस्य थच्या ठिकाणी थच्या का आदेश हो रे थ आदेश हो था नाही थाचा प्रश्न आहे थ आदेश हो कधी लक्ष द्या थोडं पहा राहिलं थोडं सर्वनाम थोडे असेल तर आहे की नाही. मग आता पहा इकडे लेसन असणार टाइम आहे. पद अ आ सु सर्वनाम स्थान पुढे कोण आहे सु. पतींच्या थच्या ठिकाणी काय आहे थ ठा नाही थ थ पंथ आ सु असंच आहे ना. आता पहा अ आणि आ इथं पण सूत्र मिळून झाला आणि हा आयाच्या मार्गात जोडा पंथा. पुढे स आहे ना मग आता सचा लोप होणार नाही आहे. स स्वरूप विसर्ग क्रमाना तर काय पंथा संपलं. आता द्विवचनात चला काय झालं पथीन हो. आता इथे का द्विवचन झालं द्विवचन झालं ना तर पुन्हा औ पर्यंत संपलं सरळच होणार. इथे आता पहिलं सूत्र लागत नाही कोणतं पती मथो भुत्रा भुक्षामात लागत नाही कारण ते कधी लागतं दुसरं इथं सर्वनाम स्थाने लागतं. सर्वनाम स्थान पुढे असेल तर याच्या ठिकाणी काय होणार सांगा लवकर आकार झाला ना. मग काय झालं सांगा पद पण ओ हिच्या ठिकाणी झालं ना पथन झालं. आता मग इथे कोणतं लागणार पुन्हा सर्वनाम स्थान पुढे असल्यामुळे थन. लक्ष द्या थन त्यांना काय होईल थच्या ठिकाणी थ. मग काय झाला पण औ झालं की नाही. मग आता हे तर पंथनच आहे ना. मग इथे एक सूत्र येणार आता सर्वनाम स्थान पुढे नकारांचा चूप पदार्थ आहे. मग इथे कोणतं येतं सर्वनाम स्थाने च्या संबंध. या सूत्राने काय होईल अला दीर्घ काय झाला पण थान औ बरोबर पंथा नऊ. मग बहुवचनात काय आहे पंथानः प्रथमा पंथानम पंथानौ है ना. आता एक बार पंथानम पंथानौ हे झालं आणि नंतर काय होणार इथे झालं द्वितीय नंतर पथिंधन शस बस आला की नाही. इथे काय साध्य होणार बस तुम्हाला काय लागले सांगायला का नाही बरं कमीच बडबड करतोय फालतू. पथिन अशी स्थिती झाली. या स्थितीत आता एक सूत्र येणार आहे या पण आणायचीच आवश्यकता नाही. एक सूत्र झालं की काम झालं. एक सूत्र आहे पहा काय येत आहे भस्य टेरलोपः 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 भस्य पथ्यादेश 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 टेरलोपः. अर्थ काय होईल बा भ संज्ञक पथी इत्यादिकांच्या
टीचा लोप बोला बरं संज्ञा पती इत्यादीच्या टीचा लोप हो. पती इत्यादी म्हणजे पथेन मथेन आणि रुभक्षेन यांच्या टीचा लोप हो. मग आता काय त्यांच्या टीचा लोप होणार म्हणजे टी कोण आहे अंतिमसार असेल शेवटचा ना मग त्यांचा लोप झाल्यावर काय राहणार पथ काय राहणार पथ धन अस लोणाचं काय होईल पथ तृतीयाचं काय होईल पथा भ्यामध्ये पथी धन न चालो है ना आता या तोड देऊन टाकतो तृतीया पथा पथी भ्याम पथिभिः तृतीया चतुर्थी पथे पथिभ्याम पथिभ्यः चतुर्थी पथिभ्याम पथिभ्यः पंचमी पथोः पथां षष्ठी पथोः पथशु सप्तमी हे पंथा संबोधन करणार हे काय लिहिलं हे पंथाः हे पंथानो हे पंथान संबोधन या प्रकारे तुमचा शब्द झाला. तुम्ही आता काय असाच काय सिद्ध करायचा मथिन मथिन म्हणजे रवी रवी माहिती आहे ना हा रवी नाही म्हणजे तो सूर्य नाही ही आपली काम करायची आणि रवीच असते आणि त्याच्यानंतर हा आहे ना रुभुक्षिण म्हणजे इंद्र. पण आता रुभुक्षिण ऐका ते अर्थ लिहून ठेवा बरं का. रुभुक्षिण इंद्र कसं चालेल रुभुक्ष तिथं थ नाही म्हणा थोन थ नाही लागणार रुभुक्षा रुभुक्षाण 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 रुभुक्षः द्वितीय आहे की नाही असं चालवायचं लिहून टाका. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.